नमस्कार, मी तुमचा बॅडी म्हणजे प्रकाश सूर्यवंशी आणि 2025चा शेवटचा ट्रॅक आम्ही ठरवला आहे थाक भैरी. मयूर सांगले सरांनी ठरवला आहे, ॲक्च्युली मेन आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉक आहे, तर सांभाळून घ्या. सकाळी 5 वाजता उठलो, थंडी मारणाची थंडी होती आणि हे सर्व ट्रॅकर्स आपली मस्ती जिरवाला निघालेले आहेत. थंडी तर भरपूर आहे. निगडीच्या तिरंग्याला सलामी देऊन आम्ही पुढे निघालो. बघता बघता लोकेशनच्या जवळ आम्ही आलो आहेत. सूर्य पार दिसायला लागलाय, पण पोरं अजून रोडवरच आहे. ॲक्च्युली ह्या टायमाला आपण गडाच्या खाली पाहिजे, पण जरा नवीन ट्रॅकर असल्यामुळे निवांत चालली गाडी. ठीक आहे, काय हरकत नाही, पण पुढे. आणि हे आपले नवनाथ सर आणि मयूर सर चहा नाश्ता करून झाला आहे. टाइमपास लय झालाय, नाश्त्याला टायमाची गरज नव्हती. सूर्य आला कधी गड चढणार आणि कधी खाली येणार, एकतर माहित नाही काय नाही. निघाला ट्रॅकिंगला बुलेट आणले अंगापेक्षा भोंगा मोठा. तू आग लगाए बेबी लाइट टॉर्नेडो पास आके नचती नचती मेरी जान निकले व्हेन यू गेट लो पल का जीना ये दिल भी. आणि आम्ही बघता बघता कामशेतमधल्या फ्रांबवली गावामध्ये पोचलो आहे. सर्वांनी आपल्या आपल्या गाडी पार्किंग केल्या आणि मी बुलेटची एक चक्कर मारली. कशी आहे बुलेट नाही वा. तिथे कोंडेश्वर नावाचे मंदिर आहे, तर सुरुवातीला मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल तुम्हाला. पुढं तुमचा ट्रॅक सुरू होईल. पोरांनी सर्व दर्शन घेतले, तोपर्यंत मी बाहेरचा परिसर व्हिडिओ शूटिंग केला आहे. आणि हा दिसतोय आपला थाक भैरी. आज आपल्याला इथं जाऊन जिरून घ्यायचे आहे. सर्व पोरांनी दर्शन घेतलेलं आहे आणि निघालेलो आहे मी पुढच्या ट्रॅकला. ऊन आहे, पण उन्हाची जाणीव होत नाही आहे, कारण थंड हवा असल्यामुळं काही कळून येत नाही. तर पहिला ब्रेक घेतला आहे पोरांनी आणि सुरू आहे. तुमचं काय नाव? माझं नाव प्रणव. झाडाचा पाला घ्या म्हणते. हो सर, प्रणव सर म्हणतात की झाडाचा पाला घ्या. दगड आहे दगड नाही, मी टिश्यू आणले तर उत्तम आहे, अतिउत्तम. झाडाची ताडी काढली होती म्हणाल, ते 250 रुपयाला घ्या म्हणाल ते, पण ऑनलाईन नसल्यामुळे कॅन्सल. तर पुढे जाऊन आपल्याला आणखीन एक गावकरी भेटले, त्यांनी आपल्याला पूर्ण किल्ल्याची माहिती दिली. तर मयूर सरांनी पूर्ण माहिती डोक्यात घेतली आहे. काकाला थँक्यू, धन्यवाद काका. म्हणलं काका तुमचं नाव काय? ओके, धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. काकाने नाव सांगितलं, पण नाव काय समजलं नाही. आणि पुढं आपण निघालो. मित्रांनो, आठवडा किंवा महिन्यातनं एकदा तुम्ही अशा वेळे ट्रॅकिंगला येत जावा. चेहऱ्यासाठी चांगला असते, आपली कॅपॅसिटी आपल्याकडून येते ना. दुसरा ब्रेक घेतला आहे मयूर सरांनी. वारा मस्त आहे, सावली खूप छान आहे. आणि ही जी दरी दिसते आपल्याला खाली, त्या दरीत खाली जाऊन आपल्याला आहे ना एक गुफा आहे, गुफा. त्या गुफेत आपल्याला जाऊन थोडंसं नेचरचा आनंद घ्यायचा आहे. चला मग सुरुवात करू. आणि ऑलरेडी 3 जण खाली उतरले आहेत आणि आता माझा नंबर आहे. साखळी आहे मित्रांनो, असलाच तुम्हाला सेफ्टीचा काहीच प्रकार नाही आहे. जे काय ते खुद गब्बर आहे. आणि जीव आपला मुठीत घेऊन मी खाली उतरत आहे. पुढं खूप मजा येणार आहे. खतरनाक सीन तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि पुढे खूप चढण असल्यामुळे मला एक 10 मिनटं बसूया. आणि बॅगेत थोडी संत्री होती, खाल्ली संत्री. सगळे झालेत मंत्री आणि पुढं निघालो. रस्ता खूप उतार आहे, कसल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे.
नदीच्या काट्या आहेत, या काट्यावरती पाय ठेवून वरती जायचं आहे. म्हणजे चुकून जर काठी तुटली की तुमची ताटी उठली. गुफेत आम्ही पोचलो आहे मित्रांनो. थोडीशी विश्रांती केली आणि छोटासा मित्रांनो इथून आम्ही चढून वर आलो आणि वरती आला एक देवाचे मंदिर आहे. तर पाण्याची टाकी आहे, काहीच पाणी आहे आणि पोरं आता फ्रेश होत आहेत. तुम्ही जर मुक्कामाला येत असाल तर इथे स्वयंपाकासाठी भांडे आहेत, तुम्ही स्वयंपाक करून पण खाऊ शकताय आणि लागत पाणी जीवाची खेळून आम्ही तिथपर्यंत आलेलो आहे. ह्यानी पण आले आमच्यासोबत. हे बायकोला न सांगता आलेत. बायकोला म्हणलेत की ओव्हर टाइम आज पश्चिम करून शेकांना थांबणार बोललेत आणि इकडे काशी केलेत. आणि सर्वांचा आराम झालेला आहे, जेवण पण झालं आहे. मित्र बोलले की चला आता थोडासा ड्रोन उडू, जरा आजूबाजूचे नजारे बघू. मग उडवला ड्रोन, घ्या मग बघा व्हिडिओ. शूट कसा झालाय सांगा, पहिल्यांदाच मी पण काढतोय. कसा होता मित्रांनो व्हिडिओ सांगा मला कमेंट करून. आणि माकडांना बाय करून आम्ही खाली उतरलोय. खाली उतरून आता किल्ल्याच्या दिशेने आम्ही निघणार आहे. हा बोर्ड दाखवतोय ढाक गडाकडे आणि सर्व आता गड चढवायला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा दोघं किती वर गेलेत बापरे, आणि मी किती खाली आहे. आता मला तिथपर्यंत जायचं आहे. फायनली आम्ही गडावर पोचलो आहे आणि ह्या क्षणाची वाट होती आणि तो क्षण आला आहे. आणि आता वरचे नजारे बघा. लवकरच मी तुम्हाला ड्रोन उडवून तुम्हाला वरील पूर्ण नजारा दाखवत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा बनला आहे मला सांगा, पहिल्यांदाच केलं बघा व्हिडिओ. चला हा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य तुम्ही सुखी समृद्धी जाऊ. धन्यवाद. बाय बाय. टाटा.